सहकारी श्रुती। एक प्रश्न यांनी विचारण्याच्या आधी जरा दोन गोष्टींचा मी खुलासा करतो। काय पाहिजे काय होते माझ्या आधीचे जे वक्ते आता बोलले त्यांनी जैन इरिगेशनच्या संदर्भात एक सांगताना असं सांगितलं की कांद्याची पावडर बनवतात, तर तसं नाहीये। जैन इरिगेशनच्या कृषी तीर्थ मासिकाचं मी गेल्या 10 वर्षापासून संपादक आहे। 1.5 लाख टन कांद्यावरती, पांढऱ्या कांद्यावर आपण प्रक्रिया करून 5 ते 6 प्रकारचे फ्लेक्स बनवतो आणि सगळे अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जातात। वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेक्स असतात। पांढऱ्या कांद्यालाच जगामध्ये मोठी डिमांड आहे। लाल कांदा हा प्रक्रियेनंतर काळा पडतो, त्याला फारशी मागणी नाही। पांढऱ्या कांद्यामधलं TSSचं प्रमाण, ज्याला टोटल सोल्युबल सॉलिड्स म्हणतात, एकूण साररूप घनभाग हा जास्त असतो पांढऱ्या कांद्यात आणि त्यात पाण्याचं प्रमाण कमी असतं। लाल रंगाच्या कांद्यात पाणी जास्त असतं, म्हणून तो लाल कांदा प्रक्रियेला चालत नाही आणि परवडतही नाही। दुसरा एक मुद्दा त्यांचा याच्यात होता की सह्याद्री फार्मचा त्याचा टर्नओव्हर 300 कोटी झाला असं त्यांनी सांगितलं। मागच्या वर्षीचा त्यांचा टर्नओव्हर हा 1300 कोटी रुपयांचा झाला। मागच्या वर्षी त्यांनी 2200 कंटेनर द्राक्षाचे एक्सपोर्ट केले। या तो आकडा साधारणतः 3,500 ते 4,000 कंटेनर वर जाईल अशी परिस्थिती आहे आणि या देशातला नंबर 1चा द्राक्षाचा एक्सपोर्टर म्हणून सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांचा या दोन गोष्टींचा खुलासा करणं मला आवश्यक वाटलं, कारण तुमच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये म्हणून। धन्यवाद। नक्कीच सर, उपसा जलसिंचन, सहकार क्षेत्रातलं उपसा जलसिंचन योजना याबद्दल तुमच्याशी मी संवाद साधणार आहे। सगळ्यात आधी मुळात ही संकल्पना काय ती थोडीशी आमच्यापर्यंत आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवाल। उपसा जलसिंचन भागाला ग्रॅव्हिटी फोर्सनं पाणी देऊ शकत नाही। जो उंचावरचा भाग आहे किंवा जिथपर्यंत पाणी पोचू शकत नाही, तुमच्या पाटातनं याच्यातनं जाणार नाही, पण त्या भागाला पाणी देणं आवश्यक आहे। तिथे पाणी पाईपामधनं उचलून वाहून न्यायचं, त्याला आपण लिफ्ट इरिगेशन। ठिकाणी आपण जर बघितलं तर अल्पग्रस्तांचं पुनर्वसन करावं लागतं धरणामध्ये, आणि मग त्या सगळ्यांना शेतजमीन देताच येते असं नाही, किंवा दिलेली जमीन त्या लाभक क्षेत्रात प्रवाही पद्धतीनं पाणी देता येईल अशी असतेच असं नाही, पण त्यांना पाणी देणं तर जरुरीचं असतं। आणि म्हणून मग त्यांच्याकरता अशा लिफ्ट इरिगेशन स्कीम्स काढाव्या लागतात की ज्याच्यातनं त्यांनी पाणी उचलून न्यावं आणि शेती ओलिताखाली न्यावी, पिकांना पाणी द्यावं आणि त्यांना उत्पन्नाचं काही साधन मिळावं। आता साधं उदाहरण तुम्ही जर बघितलं उजनी धरणाचं, तर उजनी धरणामध्ये आपण जवळजवळ 1200 लिफ्ट इरिगेशन स्कीम्स केल्या। आपल्या लक्षात आलं की आता एवढा भाग बुडणार आहे, किंवा जायकवाडी धरण आहे, जायकवाडी धरणामध्ये 1 लाख हेक्टर काळी जमीन बुडली। त्याच्यामध्ये गंगापूर तालुक्यातली बुडली आणि त्या शेवगाव तालुक्यातली बुडली, पण त्या भागातल्या लोकांना पाणी देणं सगळ्यांना शक्य नव्हतं। म्हणून सरकारला 3 मोठ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम सिंचनाचं पाणी उपलब्ध करून देऊन विकसनशील पुनर्वसन करता आलं पाहिजे, म्हणून या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स राबवण्यात आल्या। पण मुळात ही संकल्पना का राबवली गेली याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर 72 साली फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता, आणि मग सरकार पुढे प्रश्न होता की बा लोकांना प्यायला पाणी पुरवायचंय, जनावरांना पाणी पुरवायचंय, शेतीला पाणी पुरवायचंय, शहरांना पाणी द्यायचंय, रोजच्या वापराचं घरच्या पाण्याचे प्रश्न आहेत। आणि मग हे पाणी उपलब्ध करायचं असेल खेडोपाडी सगळ्या गावोगावी,
म्हणून मग 374 योजना लिफ्ट इरिगेशन स्कीम्स या महाराष्ट्र सरकारनं काढल्या. पण त्या सरकारने काढल्या, पण सरकारला त्या काही चालवता आल्या नाहीत. त्याच्यासाठी इडकॉम नावाचं एक महामंडळ सुद्धा काढण्यात आलं होतं. पण 8,000 कोटीच्या दरम्यान साचला गेला. जसा कापूस एकाधिकार खरेदी योजनेतला संचित तोटा 6,000 कोटीचा झाल्यावर ती कापूस एकाधिकार योजना बंद केली, तसा या इडकॉमचा तोटा 8,000 कोटीला गेला. आणि मग नंतर सिंचनाचं ती जी लिफ्ट इरिगेशनसाठी काढलेलं महामंडळ होतं ते बंद करण्यात आलं. पण मग तुम्ही म्हणालात की कशामुळे हे नेमकं महामंडळ बंद झालं, पण मग साखर कारखान्यांनी ज्या योजना काढल्या त्या नेमक्या का, आणि मग त्या कशा चालवल्या? साखर कारखान्यांनी ज्या योजना काढल्या त्या पण महाबळेश्वरला जे काँग्रेस पक्षाचं अधिवेशन 60-61च्या सुमाराला झालं, यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, वि.स. पागे आणि या मंडळींच्या पुढाकारातनं त्याच्यामध्ये धोरण म्हणून असं ठरलं की सगळ्या या पुढचे साखर कारखाने हे सहकार क्षेत्रातच काढले पाहिजेत आणि खाजगी क्षेत्राला काही आपण परवानगी द्यायची नाही. आणि म्हणून हे धोरण स्वीकारल्यानंतर हे साखर कारखाने उभे राहिले. पण या साखर कारखान्यांना ॲश्युअर्ड ऊस मिळणं आवश्यक होतं. मग हा ऊस कसा उपलब्ध होणार? कारण आपल्याकडं पहिल्यापासून तुम्ही जर बघितलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे प्रचंड पाऊस पडतो. म्हणजे साधारणतः 2000 मिलीमीटर 1000 मिलीमीटर पाऊस पडतो, वाहून जातं. तुम्हाला मगाशीच उल्लेख झाला की राधानगरी धरण जेव्हा बांधलं छत्रपती शाहू यांचं जाळं उभं केलं, ज्याला आपण कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असं म्हणतो, ज्याच्यातनं लोक पाणी उचलून घेतात आणि सिंचन भरून घेतात. या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळं आता कारखान्यांना सुद्धा पाहिजे. पूर्वी धरणातलं पाणी लोक घेत नव्हते. म्हणजे धरणात अडवलेलं पाणी, साठवलेलं पाणी म्हणजे मेलेलं पाणी, आणि त्यातनं जर वीज काढून घेतला असेल तर ते एकदमच कुचकामी पाणी. म्हणून या धरणातल्या साठवलेल्या पाण्याचा वापर होत नव्हता. ब्रिटिशकांना सारखं असं वाटत होतं की हे धरणातलं पाणी लोकांनी, शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे, म्हणजे मग आपली पाणीपट्टीच्या रूपानं जो बांधकामावरती खर्च झालाय धरणांच्या तो वसूल होईल. पण शेतकरी घ्यायला तयारच नव्हते. म्हणजे जायकवाडीचं उदाहरण 65 सालचं तुम्हाला मी सांगतो. शंकरराव चव्हाणांनी जेव्हा जायकवाडी धरण करायचं घेतलं, सुरुवातीला धरण पूर्ण झालं, 80 साली पाणी पूर्ण पाडीत अडवलं, लोक जायकवाडीचं पाणीच घेणार. शेवटी शंकरराव चव्हाणांना दमदाटी करावी लागली मुख्यमंत्री म्हणून की वा मी नाही तर तुमच्या जमिनी काढून घेईल जर तुम्ही पाणी वापरणार नसला तर. कारण लोक म्हणायचे धरणात बंधाऱ्यात साठवलेलं पाणी म्हणजे मेलेलं पाणी, आम्हाला ते पाणी नको. म्हणून 1931 साली कामत समिती आणि 1938 साली मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली बॉम्बे इन्क्वायरी इरिगेशन कमिशन नेमण्यात आलं होतं. आणि त्यांनी सपोर्ट देऊन साखरेचा धंदा वाढला पाहिजे, ऊस शेती वाढली पाहिजे म्हणून मोठ्या प्रकारच्या 14 स्कीम्स, योजना विश्वेश्वरय्या यांनी जाहीर केल्या होत्या. साखर कारखान्यांना हे लक्षात आलं होतं. मग मगाशी उल्लेख झाला की 48 साली प्रवरा सहकारी साखर कारखाना झाला. पण त्याच्या अगोदर 1932 साली शेतकऱ्यांचा पहिला कारखाना माळीनगरला दी सासवड माळी शुगर फॅक्टरी झाली होती. आणि त्याच्याही अगोदर जर तुम्ही बघितलं 48च्या तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1919ला पहिला बेलापूरचा साखर कारखाना उभारणीला सुरुवात झाली. 1924ला पहिला गळीत हंगाम झाला बेलापूरचा. म्हणजे 1919 ते 48 पर्यंत 12 खाजगी साखर कारखाने महाराष्ट्रात उभे राहिले होते. आणि त्यांना पण देखील उसाला पाणी पाहिजे होतं, पण शेतकरी उचलत नव्हते. म्हणून या पद्धतीनं शेतकऱ्यांना संघटित करून काही प्रोत्साहन देऊन या पद्धतीच्या लिफ्ट इरिगेशन
साखर कारखान्यांनी स्वतः त्यावेळेला 60-61 नंतर विशेषतः तुम्ही जर बघितलं तर मग रत्नाप्पा कुंभारांचा पंचगंगा असू द्या, वसंतदादांचा सांगली असू द्या, या किंवा सारे पाटलांचा कारखाना असू द्या, दत्त शिरोळ, या सगळ्या कोल्हापूर सांगलीच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लिफ्ट इरिगेशन स्कीम्स. त्याचं दुसरं पण एक कारण होतं की तिथे धरणातलं सगळं पाणी नदीच्या पात्रात सोडलं जातं. आता त्याचा परिणाम काय झालाय की सगळ्या शेतकऱ्यांना पाणी कमीत कमी किमतीत, नाममात्र किमतीत मिळण्याची सवय लागलेली आहे. म्हणजे जवळपास ते पाणी फुकटात मिळतंय आणि हे फुकटात पाणी मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांची आता पाणी वापर सोसायट्या करण्याची मानसिकता राहिलेली नाही. म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिथं सगळ्या मोठमोठ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत, ज्या कॉपरेटिव्ह सहकाराच्या तत्वावरती उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना पाणी नदीतनं वाटेल तेवढं उपसता येत आहे. आणि म्हणून आपण जर गणित मांडलं तर 1 किलो साखर तयार करायला वापरलं जाणारं पाणी हे साधारणतः 8,000 लिटरपासून 40,000 लिटरपर्यंत आहे. विचार करा तुम्ही किती पाणी वापरतोय साखर जो माणूस ऊस पिकवणारा. आज आपण पाण्याची बाटली विकत घेतो 20 रुपयाला. उद्या जर त्या शेतकऱ्याला सांगितलं पाणी विकत घे आणि तू दे, गृहीत धरा 1 किलो साखर तयार करायला 8,000 लिटर तर 8,000 गुणिले 20 किती होतात? 1,60,00,000 रुपयाचं पाणी तयार होईल. एवढं पाणी शेतकरी विकत घेऊन त्या ऊसाला देऊ शकेल का? शक्यच नाही, विचारच करणार नाही कोणी. म्हणजे फुकटात पाणी मिळण्याची व्यवस्था या लिफ्ट इरिगेशन स्कीम्समुळे झाली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणावरती पाण्याचा वापर झाला, अनागुंदी वापर झाला. आणि म्हणून आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सगळ्या पट्ट्यात जमिनी खराब व्हायला लागलेल्या. पण मग सर या उपसा जलसिंचन योजनेची आत्ताची नेमकी स्थिती काय? आणि तुम्ही पाणी वापर सोसायट्यांचा उल्लेख केला, मग यांची नेमकी सांगड कशी आपल्याला घालता येईल? आज परिस्थिती अशी आहे, अनेक लिफ्ट इरिगेशन स्कीम्स योजना छोट्या छोट्या ज्या आहेत, अगदी बारक्या बारक्या, त्या बऱ्यापैकी चालू आहेत. पण जिथे शेतकऱ्यांचं संघटन आहे, सॉरी माझी तब्येत थोडी बरी नसल्यामुळं मला नाही पाण्याने नाही काय म्हणत. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स काढल्यात त्यातल्या बऱ्याच योजना आज बंद आहेत. याचं कारण मुळात असं आहे की विजेचं बिल जे येतंय ते भरायचं कोणी, याच्यावरनं फार मोठा वाद आहे. विजेचं बिल असं साचत गेलेलं आहे फार मोठ्या प्रमाणावरती. आणि तुम्हाला माहिती आहे की सहकारात राजकारण सगळ्यांचं जीवनात अराजकीय असं काहीही नसल्यामुळं लिफ्ट इरिगेशन स्कीम चालवणं अवघड झालंय. त्यांना कठीण परिस्थिती त्याच्यामुळे येते की वीज बिल भरत नसल्यामुळं त्यांचं कनेक्शन तोडलं जात आहे. आणि हा जो प्रश्न आहे विजेचा, कारण आता विजेचं बिल सुद्धा दिवसेंदिवस महाग व्हायला लागलंय. दुसरं असं आहे की पाणी उचलण्याला खर्च जास्त आहे. जेवढं तुम्ही जास्त उंचावर पाणी उचलाल तेवढ्या प्रमाणामध्ये एनर्जी जास्त लागते. आणि म्हणून 1996 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा जलसिंचन आयोग नेमण्यात आला, त्यांनी 5 खंडामध्ये जो अहवाल दिला आहे त्यातल्या पहिल्या खंडातच त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की ह्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स करताना कुठलीही योजना ही 60 मीटरपेक्षा जास्त उंचीची करू नये आणि 4 मीटरपेक्षा जास्त लांबीची करू नये. आज काय होतंय, आज आपण किती वाटेल तेवढ्या उपसा जलसिंचन योजना चालवल्यात सरकारमध्ये सुद्धा. टेंभू, ताकारी, म्हैसाळ, जिये काठापूर, वसणा, वांगणा 300 किलोमीटर, 400 किलोमीटर. अहो कॅलिफोर्नियातल्या अक्वाडक्ट सुद्धा लिफ्ट इरिगेशन आहे. 1000 फुटाचं वर पाणी उचललेलं आहे, पण ते कशाला वापरलं आहे? ते अर्बनायझेशनसाठी, इंडस्ट्रीला वापरलं आहे. बदामासारखी हाय व्हॅल्यू असलेल्या क्रॉपसाठी वापरलेलं आहे. त्यांना पाणीपट्टी भरणं, त्यांना विजेचं बिल भरणं हे सहज शक्य आहे. आपल्याला ते शक्य होत नाही, कारण
सगळा खर्च वजा जाता उत्पन्न जर बघितलं तर एकरी जेमतेम 8,000 रुपये कसे तरी ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळतात असा अर्थतज्ञ लोक सांगतात, सगळा खर्च वजा झाला तर. मगाशी याच्या आधीच्या वक्त्यांनी एक अल्ट्रा हाय डेन्सिटीचा उल्लेख केला. आता ऊसाला अल्टरनेटिव्ह म्हणून नवीन जी अतिसघन लागवड ज्याला असं आपण म्हणतो, पूर्वी आपण 10 बाय 10 मीटरवरती आंब्याची लागवड करायचो, एकरी फक्त 40 ते 44 रोपं लागायची. आता नवीन तंत्र असं आहे, आपण एकरी 1000 रोपं लावतो आंब्याची 4 बाय 1 वरती, म्हणजे 2 रोपातलं अंतर फक्त 1 मीटर, आडवं अंतर 4 मीटर. एकरी 1000 आंब्याची झाडं लावली, त्याला दुसऱ्या वर्षीपासूनच फळं लागतात, पण दुसऱ्या वर्षी फळं धरायची नाहीत. तिसऱ्या वर्षीपासून तुम्ही फळं धरायला सुरुवात केली, झाड 6 ते 7 फुटापेक्षा वाढू द्यायचं नाही, झाड छाटत राहायचं. सूर्यप्रकाश जास्तीत जास्त आत घुसला पाहिजे, त्याचा जास्ती वापर झाला पाहिजे. ज्याला आपण झाडावरती मोजून फळं धरली, एका झाडावर मोजून 50 ते 60 फळं धरली तर तुम्हाला एका एकरामध्ये 50 ते 60 हजार आंबे मिळतील. आणि 10 रुपयाला जरी एक आंबा विकला गेला तरी तुम्हाला एकरी 5 ते 6 लाख रुपये मिळतील. हे नवीन तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स मधला क्रॉपिंग काय होतं, पहिल्यात एकच आलं की ऊस ह्याच एका पिकातनं सगळी समृद्धी उभी राहू शकते. हा चुकीचा गैरसमज आमच्या राज्यकर्त्यांनी निर्माण केला. नको तिथे कारखाने दिले आणि सबंध राजकीय संघशक्ती ऊस याच एका पिकाच्या पाठीशी उभं केल्यामुळं अन्य पिकांच्या वरती सुद्धा प्रचंड अन्याय झाला. आज तुम्ही जर बघत असाल तर केळीसारखं पीक आज 19 ते 24 यंदा 32 रुपयापर्यंत किलोनं केळी विकली गेली आणि एकेका शेतकऱ्याला 15-15 लाख रुपये एका एकरातून केळीचे झालेले आहेत. कशातनं पैसे मिळतात? पद्धती आहे कमर्शियल. हे तरुण मुलांना बरोबर कळलंय आणि ती तरुण मुलं आता बरोबर त्या पिकाकडे गेली. तुम्ही जर तांदलवाडी सारखं गाव बघितलं गेला जळगाव जिल्ह्यातलं, सगळी केळीच्या एक्सपोर्ट मध्ये आहेत आणि कंटेनरच्या केळी जायला लागलेली आहेत. तेच गोष्ट सोलापुरात तुम्हाला पाहायला मिळते. मोठमोठी रायपनिंग चेंबर्स उभी राहिली आहेत, प्री कुलिंग केंद्र उभी राहिली आहेत. 15-17 कोटीपर्यंत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे त्याच्यावरती सगळे शेतकरी एकत्र येऊन माल उत्पादित करतात. फार्मर प्रोड्युसर सारखंच आहे, पण एकत्र येऊन काम करणं कसं आहे की सामुदायिक कामाची म्हणून एक जीवन विजिगीषा असते, त्याचं एक स्वतःचं आत्मबल, तेज आणि निष्ठा असते. त्या पद्धतीनं जर आपण काम करू शकलो तरच आपण पुढच्या तरुण पिढीला नवीन रोजगार निर्माण देऊ शकू. कारण या बागायती शेतीतच रोजगार देण्याचं सामर्थ्य आणि शक्ती आहे. बाकी गहू ज्वारी बाजरीतनं आपण रोजगार देऊ शकत नाही. नक्कीच नक्कीच. उपसा जलसिंचन योजना नेमकी आतापर्यंतची स्थिती आणि त्याची व्यवहार्यता या सगळ्याबद्दल खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल खूप मनापासून आभार. थँक्यू.